करत्याची मनवुनी सेवा सेवा करित्या मनवुनी सेवा करित्याची मनवुनी सेवा करित्याची तेथे माझा काय तेथे माझा काय कोण तो विचार झाले 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 दबा दबा तेथे माझा काय साग माझा पाग सा निध निध मनमुनी सेवा करित्या मनमुनी सेवा मनमुनी सेवा मनमुनी सेवा करित्या मनमुनी सेवा करित्या मनमुनी सेवा करित्या मनमुनी सेवा करित्या निधे माझा काय तेथे माझा काय कोण तो विचार माझा काय कोण तो विचार वर्णवया महिमा महिमा त्याचा वर्णवया पार वर्णवया पार वर्णवया पार वर्णवया धनी साग मद वर्णवया पार साग मद निध मग मरे निध सा वर्णवया पार वर्णवया पार वर्णवया पार वर्णवया पार महिमा त्याचा वर्णवया वर्णवया साग मध पदम बग मरे ग सारे निराधनी पदम बग मरे ग सारे गमधनी सा गमधनी सा गमधनी सा 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 वर्णवया पार महिमा
बाबा जय हो। वर्णावया 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 पार वर्णावया वर्णावया पार महिमा वर्णावया पार महिमा का महिमा महिमा का महिमा 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 वर्णावया महिमा 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 वर्णावया पार वर्णावया पार वर्णावया पार वर्णावया महिमा दादा देते माझा काय देते माझा काय कोण तो देते माझा काय विठ्ठल 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 हला विठ्ठल 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 हला विठ्ठल 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 विठ्ठल
संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा, मनोनी सेवा करी त्यांची, तिथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। निर्गुण आकार झाला गुणवंत, गाली दंडवत पूजोनिया, तिथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। तीर्थे त्यांची इच्छा करती नित्य काळ, व्हावया निर्मळ आपणासी, तिथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। अष्टमा सिद्धीचा कोणाला पाड, अष्टमा सिद्धीचा कोणाला पाड, वागो निधी आड तया लागी, तिथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी, तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी, राहिलो चरणी निकटवासी, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवा, आद्यत्रय जननी देवा, देवाची आद्यत्रय जननी देवा, आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो 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 त्रिभुवन पावनी, त्रिभुवन गण गण गणात बोलते, म्हणून लावा अंगारा, सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई मागारा, गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात सेवे लागी, सेवक झालो सेवे लागी, सेवक झालो सेवे लागी, सेवक झालो, सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करा हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा
इति महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ्ठल दिनेश राज संतांचे सुख झाले या देवा संतांचे सुख झाले या देवा मनोनी सेवा करीत्यांची तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 6 चरणाचा संतांचा महिमा सांगणारा पण महिमा सांगत असताना अंतःकरणातला विनय सुद्धा महिम्याबरोबर प्रगट करणारा अभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल विठ्ठल विदर्भ खानदेश मराठवाडा मध्य प्रदेश पश्चिम महाराष्ट्र हे जे महाराष्ट्र प्रांतातले भौगोलिक प्रदेश आहे या भौगोलिक प्रदेशातून गोळा झालेला हा या उत्सवातला समाज आपल्या सगळ्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक साष्टांग दंडवत करतो प्रणिपात करतो आपल्याला धन्यवाद देतो सगळ्यांना कोण येतो घरामुच्या कशाला काय ज्याचा त्याला नाही धंदा प्रत्येकाला प्रत्येकाचं काम पडलंय पण गेल्या वर्षी स्थापना झाली आता इथून पुढे निळामने जाणोनी संत येती धावत प्रतिवर्षी प्रत्येक वर्षाला मी इसरूडला कधी जातो चोखोबारांच्या चरणी कधी लीन होतो ही ज्यांच्या अंतःकरणातली भावना आहे तो भावनेचा एक भला मोठा वटवृक्ष या इसरूड मध्ये आज फुलताना आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय आपल्याला सगळ्यांना वंदन आहे परमात्म्याच्या दिशेने धावावंच लागतं संतांच्या दिशेने धावावं लागतं मानवी नरदेह घेऊन जन्माला आलो आहे त्याची इति कर्तव्यता पूर्ण करायची असेल तर पळावं लागेल दिवसभर इतकं चांगलं वागायचं की रात्री सुखानं झोप लागली पाहिजे 4 महिने इतके कष्ट करायचे की 8 महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे तारुण्य इतकं सुंदर वेचायचं की म्हातारपण सुखात गेलं पाहिजे आणि मानवी नरदेह मिळाला तर संतांच्या सहवासात देवाकडे जाण्याची इतकी घाई करायची की चोखोबारांची पुण्यतिथी आली की महाराजांच्या आठवणीनं आपल्याला मंडपात खेचूनच आणलं पाहिजे हा मंडपच दाखवला पाहिजे मंदिरच दाखवलं पाहिजे आपण ते सगळ्यांनी करून दाखवलंय केलंय आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे प्रणाम आहे गतवर्षी महाराष्ट्राच्या वैभवाला साजेसा सोहळा अगदी महाराष्ट्रामध्ये जेवढे राज्यस्तरीय उत्सव झाले त्या उत्सवांमध्ये 1 नंबरचा सोहळा म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या सोहळ्याकडे आपण बघत राहिलो तो म्हणजे चोखोबारांच्या दरबारातला आदरणीय पुरुषोत्तम महाराजांनी आयोजित केलेला सोहळा आहे मी धन्यवाद देतो माझे सहोदर आदरणीय हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील अत्यंत विनयानं इथं मंदिरही त्यांच्या हातून निर्माण झालं बाबांच्या आशीर्वादानं मंदिराचं काम झालं पूर्ण झालं उत्सव मनासारखा झाला पण एक उत्सव झाल्यानंतर असं म्हणतात का मनुष्य मग 2 दिवस 3 दिवस आपण सगळी त्यातली माणसं आहोत वर्धापन दिवस करायचा कोण नाव ठेवणार आहे कोण विचारणार आहे आपल्याला मालक आहे इथले बाबांनी सांगावं एका दिवसात सुद्धा वर्धापन दिन होऊ शकतो ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवशी बाबांनी कीर्तन करावं जितका समाज आला त्यांना जेवू घालावं होऊ शकत होतं पण अंतःकरणातली खूप उज्ज्वल विशाल अशी भावना आहे की पुरुषोत्तम महाराजांना धाडस होत नव्हतं म्हणायचं आपण जर थोडंसं बुलढाणा जिल्हा बघितला तर दुष्काळ पाऊस कमी त्यात उन्हाचं प्रमाण जास्त जिभेपर्यंत यायचं पण शब्द ओठावर यायचे नाही की आपण आवडता घेतला पाहिजे का उत्सव यावर्षी हात आखडला पाहिजे का थोडा किंवा उत्सव 5 दिवसाचा केला पाहिजे का 3 दिवसाचा केला पाहिजे का पण उत्सवाची गोष्ट काढण्या अगोदरच पुरुषोत्तम महाराजांचा या सप्ताहाविषयीचा जो आनंद आहे तो आनंद पाहला
की असं वाटायचं या महात्म्याला उत्सव 10 दिवस करू दिला तरी चांगलंय, कारण हा बाबा काही ऐकणार नाही आता. इतका जीव स्वतःच्या सप्तावर, इतकं प्रेम. असा जिल्हा नाही की माझ्या समोर त्या जिल्ह्यातली माणसं बसलेली नाही. नजर पुरल तोवर समाज आहे, पुरुष मंडळी आहे. वराडणी कशा बसल्या दाटून दाटून, ती शांत बसल्या. विषय आश्चर्य आहे. त्यांना मनापासून धन्यवाद. आदरणीय पुरुषोत्तम महाराजांना मनापासून वंदन करतो. खूप चांगला आशीर्वादाचा सोहळा महाराज आपण साजरा केला. हा समाज तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेला आहे, प्रेम करायला आलेला आहे. कोण येतो महाराज? इतकी माणसं कोणाकडे येतात? कोणाच्या उत्सवाला येत नाही. मी बोलून गेलो, कोण येतो घरामुच्या कशाला? आनंद आहे. आमच्या पुरुषोत्तम दादांना तुम्ही आतापर्यंत फार जीवाभावाने सांभाळलंय. असंच कायम त्यांच्यावर प्रेम करत राहा, जीव लावत राहा. बाकी तुमच्याकडून कवडीची सुद्धा अपेक्षा नाही, काही देऊ नका. तुम्ही दिलेलाच अगोदर इतकं आहे की असं वाटतं तुमच्या प्रेमातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. अरे आलेल्या प्रत्येक माणसाची पुरुषोत्तम महाराज बोलू सुद्धा शकत नाही. प्रत्येकाला आले का, जेवले का, काय आणलंय, किती वाजता आलात, किती वाजता जाणार आहे. कीर्तन झालं की 4-4, 5-5 वाजेला की रात्र प्रवासामध्ये तुम्ही घालताय. हे महाराजांवरती तुम्ही केलेलं नितांत प्रेम आहे. तुम्ही काय दिलं पाहिजे या मताचं मी नाही. तुम्ही इतकं दिलंय, बस जे मिळालंय त्यालाच कोणाची दृष्ट लागू नये, हीच ज्ञानोबाईंच्या मुक्ताबाईच्या चरणी प्रार्थना आहे. बाकी काय मागता परमेश्वराला आता दुसरं? म्हणून पुरुषोत्तम महाराजांना तुम्ही सगळ्यांनी जीवाभावाने सांभाळलं, असाच सांभाळ आपण सगळ्यांनी करावा. बाबांचा श्रद्गुरु पाटणकर बाबांचा आशीर्वाद आहे. हक्काची काठी, हक्काचा धाक असला पाहिजे. मनुष्यानं आपल्या पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे. पापाला घाबरलं तर विनय परमार्थामध्ये टिकून राहतो, आणि बापाला घाबरलो तर निष्ठा साधनेमध्ये टिकून राहते. म्हणून पापाला आणि बापाला मनुष्यानं घाबरलंच पाहिजे. आम्ही जन्मदात्या बापाला घाबरलो का न घाबरलो माहिती नाही, पण पाटणकर बाबासारखा महात्मा दिसल्यावर माझ्या बाबाला माझ्या बोलण्यानं, वागण्यानं, शर्मेनं मान खाली घालावी लागणार नाही, असं आयुष्य जीवनभर पुरुषोत्तम महाराज जगतील. हा विश्वास बाबांकडे पाहिल्यानंतर निर्माण होतो. ही साधूची, त्यांच्या साधनेची ताकद असते. कोण जाणे कोणा घणी उपासना. आनंद आहे, बाबांचा आशीर्वाद आहे. मैत्रीची भर भक्कम साथ. महाराष्ट्रातले उज्ज्वल कीर्तनकार, गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेमध्ये सगळ्यांशी समन्वय साधून प्रेमाने आपलं अधिराज्य या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनावरती गाजवणारे माझे जिवलग आदरणीय श्रद्धेय सोपान महाराज सानप. पूर्ण वेळ महाराजांनी गेल्या वर्षी दिला. याही वर्षी मनीषानंद पुरी बाबांचा सोहळा आवरता बरोबर महाराज इथं हजर झाले. आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद देतो, तद्वत महाराजांना प्रणाम करतो. मला असं वाटतं पाटणकर बाबांच्या नावामध्ये आपली सगळी नावं आली असं गृहीत धरूया, कारण वेळ खूप जाईल आणि तुम्ही सगळी जीवाभावाची माणसं आहात. गोड ज्यांची चाल झाली त्या गायक वादक मंडळींना मी मनापासून धन्यवाद देतो. सगळी माईकवरती असलेली मंडळी, आदरणीय अनुक्रमे काका महाराज खैरे, आदरणीय भजन सम्राट मराठवाड्याचं वैभव संतोषजी महाराज वाघ, श्रद्धेय भजन सम्राट गोविंद महाराज शिंदे, गोड ज्यांची चाल झाली अशा आदरणीय भजन सम्राट तुळशीरामजी महाराज दाभाडे, हरिभक्तपरायण आदरणीय नामदेव महाराज आघाव, मृदंग साथीला महाराष्ट्रातला, नाशिक जिल्ह्यातला, मृदंग विश्वातला राजा म्हणून ज्यांच्याकडे बघावं अशा आदरणीय दिनेशजी महाराज मोजाड. का वारकरी परिवारात त्यांचा जन्म आहे. मी या सगळ्यांना वंदन करतो. इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि संकल्पित वेळेत ही सेवा चैतन्य साऊंड सिस्टीमच्या द्वारा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल संतांची सुख झाले या दिवा, मनोनी सेवा करी त्यांची. जगद्गुरु तुकोबर यांचा 6 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकांचा महिमा सांगतात. तुकोबर यांनी 2च महिमे जीवाभावानं गायलेली आपल्याला महाराजांच्या वाङ्मयामध्ये दिसतात. 2च. एक तर तुकोबर यांनी देवाचा महिमा जीवाभावानं गावा, आणि दुसरा संताचा महिमा जीवाभावानं गावा. अलौकिक प्रेम महाराजांचं.
महिमा सांगणारेही मोठे आणि ज्यांचा महिमा आहे तेही अलौकिक आहे. महिमा कोणाचाही होत नाही. नसलेल्या व्यक्तीचा महिमा सांगायला लागले तर तो महिमा राहत नाही, ती जाहिरात होती, त्याला महिमा म्हणत नाही. बडे बडाई न करे, बडे ना बोले बोल. कबीर महाराज म्हटले, हिरा कब कहे की 1,00,000 मेरा मोल. मोठी माणसं स्वतःचं मोल कधी स्वतःच्या तोंडानं सांगत नाही. का? ते मुळात मोठे. कोणी सांगावं कोणी भीक घालावं. उद्या पुरुषोत्तम महाराजांनी कोणी म्हणावं मी तुम्हाला इथं नेऊन ठेवतो, अरे ते प्रारब्ध आहे. एकदा ज्ञानोबाऱ्यांनी चोखोबाऱ्यांनी तळ हातावर घेतलं तर जगातली कोणतीच शक्ती मनुष्याला परास्त करू शकत नाही, इतकी ताकद संतांच्या चरणामध्ये. त्यामध्ये तुटपुंजी माझ्यासारख्यानं म्हणावं मी पुरुषोत्तम महाराजांना काही देतो, मी एखादं दान वाढतो, त्यांना काही होत नाही. होता कृपा तुमची. त्यांच्या कृपेनं काय नाही झालं या जगामध्ये, कोणाचाही महिमान नाही. महिमान देवाचं सांगावं, महिमान संतांचं सांगावं. तुकोबार आहे, संतांचं महिमान या अभंगाच्या द्वारा सांगतात, संतांचा मोठेपणा सांगतात. देव मोठा आहे म्हणून देवाचा महिमान गाणारे सुद्धा मोठे. चौवेदी जाण साई शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. 6 शास्त्र 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कोणाचं वर्णन करतात, कोणाचा महिमा गातात? जगन्यन त्या परमात्म्याचा महिमा गातात. पण ज्या संतांचं मोठेपण देवानं तुकोबाऱ्यांनी या अभंगात सांगितलं, त्या संतांचं महिमान आपल्याला असं वाटतं केवळ तुकोबाऱ्या गातात, केवळ संत गातात. नाही हो, ते देवाच्याच बरोबरीचे. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे. साई 18 जणी, साई 18 जणी जाऊ वेदी, साई 18 जणी, साई 18 जणी जाऊ वेदी. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे. साई 18 जणीच होवेदी, साई 18 जणी जाऊ वेदी, साई 18 जणी जाऊ वेदी, साई 18 जणी जाऊ वेदी. 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण माझ्या चोखोबऱ्यांचं वर्णन करतात. इथं तुम्हाला असं वाटतं तुम्ही मीच आलो. आता वातावरण जरा अनुकूल आहे आपल्याला म्हणून आपण आलो. थोडंसं ढगाळ वातावरण होऊ द्या, आपण घरी राहू शकतो, पण चोखोबारींच्या वारीला ते घरी राहू शकत नाही. कोण? प्रतिवर्षी सनकाधिक यात्रे येते उपासक, नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्म स्वरूप आत्माराम स्थितीमध्ये राहणारे महात्मे. चोखोबारींचा हा 16 मुख आलेली नाही. या कोपऱ्यामध्ये सनत आहे, सनंदन आहे, सनत कुमार आहे, सगळी ऋषी मुनी यक्ष किन्नर जपी तपी सिद्ध साधक मुनी चोखोबारींच्या सोहळ्याला आली. महाराज आपल्याला वाटतं मी करतोय, अरे तू काय करशील बाबा, पहिल्यांदा करतो माणूस डेरिंग. मी कीर्तनाला जातोय, बायको म्हणते जाऊ नका, अरे जावंच लागेल, 5वा दिवस आहे. ते बाई म्हणते जाऊ नका, हा म्हणतो मी जाणार. ते बाई म्हणते जाऊ नका, वातावरण बदललं, हा म्हणतो मी जाणार. इथं ती बाई थोडंसं ट्युनिंग बदलवते बोलण्याचं. ती बाई म्हणते नका नको जाऊ, हा म्हणते जाऊ दे. मग फक्त न लागला तरी घरी राहतो माणूस. थोडासा पाऊस चालू झाला रिमझिम रिमझिम, माणसं म्हणता बालीची माय बाल्यान बाली, घे दरवाजा लावून, गाव जाऊ दे वाहून. लोकांचं काय घेऊन बसली तू? पाऊस पडला तर आपण दारं बंद करणारी माणसं नाही. इथं राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातले अनेक दिग्गज मान्यवर आहे.
राज्याच्या तख्ताचं काम ज्यांच्याकडं, आमचे रायमुलकर साहेब पण आले ना वेळात वेळ काढून चोखोबऱ्यांच्या दर्शनाला. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, धाडसानं सांगतो, तुम्ही 2-4 पावलं जर कष्टानं माझ्या चोखोबऱ्यांकरता घालत मंडपात आला असाल तर संकट काळामध्ये हेच चोखोबर आहे, हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून येतील. इथलं वायाला जात नाही महाराज. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासी, ए अवघाला फळासी, अवघाला फळासी. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासी, अवघाला फळासी, अवघाला फळासी. काय व्हायला गेलं इथलं? कसुभर सुद्धा व्हायला जाणार नाही. प्रपंचातलं कवळीचं कामाला येत नाही आणि इकडचं व्हायला जात नाही. तुका म्हणे श्रम केला अवघा 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 आला फळासी, सगळं कामाला आलं. म्हणून संतांचं वर्णन जर वेद गात असतील, पुराण गात असतील तर संतांचा महिमा गायला ऐकायला आपण इथं आलं पाहिजे, गायला पाहिजे. तुकोबार म्हटले संतांचा महिमा आणि त्या महिम्याला शब्दाची गवसणी घालण्याची विचाराची माझ्याकडे उंची नाहीये. महाराजांचा विचारच आहे अभंगामध्ये. विनय तुकोबारे म्हटले मला जमणार नाही हो. चोखोबार आहे तुम्हाला सांगणं, ज्ञानोबार आहे तुम्हाला सांगणं, मुक्ताबाई तुम्हाला सांगणं, मला जमणार नाही, माझी तेवढी उंची नाही विचाराची. तेथे माझा काय कोण तो विचार, मी गवसणी घालू शकत नाही संतांच्या विचाराला. मीच काय, अरे ब्रह्मादिकांना जाऊन विचारा चोखोबारे सांगता येतील का? नकळे साचार ब्रह्मादिका, काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर. महाराजांची भाषा आहे, नकळे साचार, नकळे तो साचार ब्रह्मादिका. जो ब्रह्मादिकांना नुसते ब्रह्म नाही ब्रह्मादिक त्या देवांना सुद्धा संतांचा महिमा, चोखोबारांचा ज्ञानोबारांचा महिमा, शाब्दिकाचे काम नाही येथे हो, शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही येथे हो, शाब्दिकाचे काम नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. शाब्दिकाचे काम नाही येते. शब्दावर ज्याची पकड आहे, विद्वान आहे, पंडित आहे, म्हणून संतांचा महिमा सांगता येईल. अरे जे वेदाला जमलं नाही, जमलं का? शहाणा मानतो आपण वेदाला, आपल्यातला शहाणा नाही तो. पायी पा जानवीचे नि बळे, शहाण्यातला शहाणा वेद आहे. इथं काय शहाणे, इथं वासरात लंगडी काय शहाणी. इथं थोडं ज्याला कळालं त्याला असं वाटतं मलाच काय. अरे ऐक, चांगल्या चांगल्यांच्या गाड्या फेल झाल्या, तो काय तुझा दिवा लावून राहिला. सब चुतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. एखाद्याला फसवलं तरी माणसाला असं वाटतं मला डोकं. मी एका माणसाला म्हटलं का तुमचं इंग्रजी कसं काय? तो म्हणे खूप तयार आहे महाराज. म्हटलं ते रामभाऊ उभे समोर, त्यांना आवाज द्या बरं. तो उभा राहिला आणि त्याने आवाज दिला, रामभाऊ अरे कम हिअर. म्हटलं जोरदार पक्क आहे तुमचं इंग्रजी. काय कुठे तयारी केली बुवा, एकदम फारच पक्का आहे हो इंग्रजी. तो म्हणे मग खूप अभ्यास केला महाराज. त्याने रामभाऊला बोलावलं, रामभाऊ जवळ आला. आता म्हटलं बोलावलेल्या रामभाऊला इकडून तिकडं पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं नाही, पण डोकेबाज होता. बहुतेक बुलढाणा जिल्ह्यातला असावा, कारण जवळजवळ डोकेबाज माणसं इकडंच जन्माला येत आहे. जिथं रामभाऊ उभा होता तिथं तो बहादर गेला. धन्यवाद, ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. कापराची बुद्धी लागेल ना विनोद ऐकायला सुद्धा. असं कसं ऐकते कोण आपल्याशी, कोण काही काही विनोदच तशी.
एक कंडक्टर एका मुलीला म्हटले, बाई तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ते म्हटले, का हो काका, असं का म्हटलं तुम्ही की हातातला मोबाईल मला खूप पुढे घेऊन जाईल? ते म्हटले, खरंच आहे, तुला हा मोबाईल जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. अहो पण का? तुझं गाव जाऊन 1 तास झाला बाई, म्हणूनच मला असं वाटलं. आमच्या शेजाऱ्याची एक बायको नवऱ्याला म्हणे, लोक चंद्रावर चालले, तुम्ही अजून धोत्रावर आहे, तुम्ही जरा सुधरा, तुम्हाला बाजारात जरी गेलं तरी कोणी फसवेन, हे काय भोळ्याचं जग आहे का, तुम्ही जरा नीट राहा. तो म्हणे, माया बी लक्षात आलं ते आता की आपण बाजारात जरी गेलो तरी आपल्याला कोणीतरी फसवू शकतो, पण माझ्या हेही लक्षात आलं, मला फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तुझ्या बापाचा आहे. तिथून सुरुवात झाली आपली. सगळ्यांना हसायला येतं कारण नियम सगळ्यांना एकच आहे. महाराज काय कोणी आपलं नवीन संशोधन करायचं नाही की नाही. फसवायला कामाला येणारं ज्ञान सुद्धा आपल्याला ज्ञान वाटतं. तुकोबारायांचं वाङ्मय इतकं दिलं तरी काय मानी महाराज. ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत नाही महाराज. मायबाप आहे प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुकोबाराय. ते म्हणतात नाही हो, तुम्ही हसले पाहिजे, तुमचं मनोरंजन झालं पाहिजे, तुमच्या कानाचे चोचले पुरवले पाहिजे, म्हणून हा लाखो करोडो रुपयाचा खर्च आम्ही तुम्हाला करायला लावणार नाही. या मंडपामध्ये येताना संतांचा महिमा ओळखायला या, कारण त्या महिमावान संतांनी तुम्हाला काय दिलं. हितावरी यावे ऐशा बोलिलो या भावे. तुमचं हित व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर चोखोबारींच्या ज्ञानोबारींच्या मुक्ताबाईच्या महिम्याच्या अंगात आपण पडावं, अन्यथा तिकडे जाऊ नये. नोहे विनोद उत्तर केले रंजावया चाड. हे काय रंजना करताय, चेष्टे करताय. शहाणातला शहाणा वेद, मूर्खातला शहाणा नाही. पाये पा जाणवेचे निबळे, वेदापासून असे आगळे की शेषावनी तोंडागळे. बोलिता ती ज्ञानोबाराय बोलतात. अहो त्या वेदानं सुद्धा सांगावं, वेदशास्त्र देती ग्वाही, संत महिमा कळणे नाही, संत महिमा कळले नागे, संत महिमा कळले नागे. वेदशास्त्र देती ग्वाही, संत महिमा कळले नाही, संत महिमा कळले, संत महिमा कळले नाही. वेदशास्त्र देती ग्वाही, ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, त्यांचा महिमा कळले नागे, महिमा कळले नागे. वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, संत महिमा. वेदशास्त्र देती ग्वाही, संत महिमा कळणे नाही. कळत नाही. सोपं आहे का ते? आपली बुद्धी लावायची तिथं, आपली बुद्धी तिथं टिकूच शकत नाही. विठ्ठल 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 अशक्य गोष्टी घडतील या जगात. अशक्य काय. नाथ महाराजांची प्रमाण नुसती, संताची प्रमाण जरी पाहिली. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान,
परित्या साधूचे नकळे महिमान वो ऐसी कैसी याने भेटती ते साधू ऐसी कैसी याने भेटती ते साधू साधूचे चढवेल भूत भविष्य कळो येईल वर्तमान परित्या साधूचे नकळे महिमान वो ऐसी कैसी आने भेटती ते साधू ऐसी कैसी आने भेटती ते साधू म्हटले तेथे माझा काय कोण तो विचार. हे प्रमाण बघा नाथ महाराजांचं. पवना घालवेल पालान. पवना म्हणजे वारा, पालान म्हणजे हत्तीवर अंबारी ठेवलेली असते. त्या अंबारीमध्ये आसनावर घातलेला जो कपडा आहे, बसायचं जे आसन आहे त्याला पालान म्हणतात. अहो वाऱ्यावर पालान घालता येईल, हत्ती न ठेवता, अंबारी न ठेवता. पायी चढवेल गगन. तुम्ही ठरवलं अशक्य शक्य होऊ शकतं. पायी प्रवास आकाशापर्यंतचा होऊ शकतो. काय तपश्चर्याने होईल सांगता येत नाही. भूत भविष्य कळो येईल वर्तमान. तुम्ही जर अभ्यास केला, शास्त्र वाचली, ज्योतिषामध्ये तज्ञ झाले तर भूत भविष्य वर्तमान तुम्हाला मला कळू शकते. परित्या साधूचे नकळे महिमान हो. पण संतांचं महिमान कळणं इतकं सोपं राहिलेलं नाही महाराज. ते अनिर्वचनीय जीवन आहे आणि अनिर्वचनीय जीवन सांगता येत नाही. शास्त्राने काही गोष्टी अनिर्वचनीय सांगितल्या. त्यामध्ये पहिला परमात्मा आहे, दुसरी माया आहे, तिसरी भक्ती आणि प्रेम आहे आणि चौथी संत आहे. हे अनिर्वचनीय शब्दाच्या अतीत आहेत. आपण त्यांचं वर्णन करू शकत नाही. परमात्मा अनिर्वचनीय. कोण देवाचं वर्णन कर. मनाची नखी न लेगे जेत बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रियासी कीर जोगे. काय होईल ज्ञानोबा म्हटले. अरे तिथं आपण आपला दिवा लावायला लागलो, तिथं चांगल्या चांगल्यानं जमलं नाही. त्या पुष्पदंताकडून देवाचं निर्माल्य पायाखाली आणलं आणि त्यानं एक स्तोत्र केलं शिवाचं. त्या स्तोत्राचं नाव आहे शिवमहिम्न. त्यातला एक श्लोक आहे. ते असं म्हणतात, मधुस्पीता वाच परममृतम निर्मितवतस तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर् विस्मय पदम मम त्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः. माझ्याकडून होणार नाही देवा तुझं वर्णन. अरे मला शक्य होणार नाही ते. वेदाला जमलं नाही, याचक बनून गेलेल्या राक्षसाला तो म्हटला, अतीत पंथानम तवच महिमा वाङ्मनसयो रतद्व्यावृत्त्यायं चकितम विदत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्य कतिविध गुण कस्य विषय कधी त्वरवाची नेपतितन मन कस्य न वचः. हा जोडली देवा. अरे आम्ही पतित, तुझं काय वर्णन करू रे देवा. होणार नाही. तू अनिर्वचनीय आहे देवा. दुसरी अनिर्वचनीय माया आहे. कळत नाही. कोणाला विचारा तुम्ही, त्याला बरंच सांगावं लागतं मायेच्या अधीन गेलेल्याला. काव काय म्हणते तुमचं जीवन, काय म्हणते तुमची परिस्थिती. इथं ज्याच्यावर 10 लाख रुपयाचं कर्ज आहे तोही 4 जूनची वाट पाहून राहिला. परिस्थिती कशी. अरे तू या परिस्थितीचा विचार कर. जगाच्या काय परिस्थिती त्यांचं होईल तर होईल शांततेत. तो म्हणतो काय म्हणते तुमची परिस्थिती. तो विषय काढला की असं वाटतं कडे ऐक. पण ते माणसांना चर्चा पाहिजे. हो, मायेच्या अधीन गेलेल्या माणसाला गप्पा मारायला गोड वाटतं. तुम्हाला मला बरं वाटेल. प्रपंचामध्ये विचारा नाही एखाद्याला तुमचं काय. त्याला सुरुवातीचा काळ बोलवा, शेवटचा काळ बोलवा, मधला काळ विचारून बोलवा.
काही नाही महाराज, सुरुवातीच्या 2-4 वर्षाच्या कालावधीत बरं आहे ती. मा हा नकारार्थी शब्द आहे आणि या हा होकारार्थी शब्द आहे. त्यात सद माया असद माया, तिचं सद असत लक्षण आहे, सत्यही नाही असत्यही नाही. तिला तुम्ही नाकारू शकत नाही आणि तिला तुम्ही स्वीकारू शकत नाही, असं तिचं लक्षण आहे. म्हणून ती अनिर्वचनीय आहे. ती कंसासारख्याच्या हातात राहत नाही. का राहत नाही? अनिर्वचनीय म्हणून राहत नाही. आज तुम्ही सुखात आहे, उद्याचा दिवस सुखामध्ये असं सांगता येईल का हो तुम्हाला? कोण सांगता येतं? नवरा जेवायला बसला, बायकोनं ताट आणून दिलं, घ्या जेव्हा मालक, तांब्या आणून दिला, चालली बायको. तो म्हणतो अरे थांब ना माझ्याजवळ, मला ताक लागेल, दही लागेल, तूप लागेल, तिकडे काय चालली? ते म्हणे थांबा, मला वरच्या मजलीहून एवढी वरात चालली, तेवढी वरात पाहू द्या. तो म्हणे अरे माझ्या ताटात चपाती नाही, तू काय वरात पाहते तिकडे? नाही नाही, वरात पाहू द्या. अरे भाजी वाढ, थांबा, वरात पाहू द्या. अरे चपाती वाढ, थांबा, एवढी वरात पाहू द्या. तो म्हणे भात तरी वाढ, डाळ तरी वाढ. ती बाई म्हणे थांबा, मला एवढी लई देखणी वरात आहे, वरात पाहू द्या. गडी संतापला, गडी गडी होता, राग आला त्याला, धुतला त्यानं हात. बायको म्हणे राग आला का तुम्हाला? आता निघाला तो. बायको म्हणे चालले कुठं? तो म्हणे आता येतो. 4 दिवस घरी आला नाही. 5व्या दिवशी आला तर एकटा आला नाही, बायकोच घेऊन आला तिकडे. बायको म्हणे काय? म्हणे वरात. तुला लय हाऊस होती ना पाहायची का? लोकांची काय पाहिजे? या पठ्ठ्याचीच पाहिजे, कर तिची आरती आता. अनिर्वचनीय आहे ती, कधी येईल आणि कधी जाईल आणि कधी एकीच्या 2. काही काहीची 1 राहायला तयार नाही, काही काहींची एकीच्या 2 झाल्या. काय सांगा, मायाच निर्वचनीय. तिच्यात जो रमला मग ते मानतंय. आता इथून पुढे लावा चला, तिचा काही विस्तार करायला मी इथं उभा नाही, पण ती अनिर्वचनीय. तिसरी अनिर्वचनीय गोष्ट आहे भक्ती, प्रेम. प्रेम हे अनिर्वचनीय आहे. शब्दामध्ये प्रेमाचं वर्णन करता येत नाही. मी पुरुषोत्तम महाराजांना, सोपान महाराजांना म्हटलं माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. किती खूप या शब्दावर जोर दिला म्हणजे माझं या दोघांवर प्रेम असेल. प्रेमाची परीक्षा तर इतकी गोळ आहे की जेव्हा ते व्यक्त केलं जातं तेव्हाच ते संपून जातं. म्हणून ते व्यक्त करू नये कधी नाही. हा माझा, तो माझा, हा सोयरा, तो सोयरा, असं ज्याला कायम म्हणावं वाटत असेल, समजावं याचा कोणीच सोयरा नाही, हा एकटाच आहे. प्रेम सांगता येत नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. चित्ताचा विषय चित्त पाहून घेईल. तुम्ही काय त्या फांद्यात पडता? पाहिल ना तो. कधी कोणत्या मायेनं जगातल्या सांगितलं लेकरावर माझं प्रेम आहे? मी तुम्हाला काही ओव्या सांगतोय का? प्रेमाचा जिवाळा पूर्ण, भावार्थाची ऊन कोण जाणता, मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळेना. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी. या लागी मज त्यांच्या आवडी अति गाडी उद्धवा. कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थिनी वना प्रती, काय विषयासक्ती लागोनी. काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोडी की ओळी. त्यांचे उचिष्ट मी कवळगिडी, प्रेम सम्मेडी डुलत. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशे अनेगे. मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगे पांगलो. काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावी बांधिती. त्यांच्या निज प्रेमाची जाती मी सोय श्रीपती पोखितो. मी काय अन्नासी दुकाळलो, तो यज्ञ पत्न्यासी मागू गेलो. मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहून रा. अरे ज्यांनी ज्यांनी प्रेम दाखवलं त्यांच्या मी लांब गेलो, आणि ज्यांनी दाखवलंच नाही त्यांच्या मी जवळ गेलो. प्रेमाचा आविर्भाव आणणाऱ्या दुर्योधनाला सोडून विदुराच्या घरात कन्या खाणारा हाच आहे ना प्रेम अनिर्वचनीय. ती शब्दाच्या अतीत आहे. आणि चौथी गोष्ट आहे संत, अनिर्वचनीय. तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही, पण महाराज तुम्ही अभंगच त्यांचा महिमा सांगणारा घेतला. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धीर भवती, किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धीर भवती.
वस्तूची सिद्धी होण्याकरता तुम्हाला संत जीवन आमच्यासारख्या साधकाला सांगावंच लागेल. किती महिमावान जीवन आहे हो. सर्वसामान्य व्यक्ती संतांच्या महिम्याच्या प्रेमात पडेल यात काय नवल आहे. स्वतंत्र सुखाचा अधिपती असलेला जगन्यंता परमात्मा त्याला सुद्धा देवपण विसरून संत महिम्यात सेवेला जावं लागतं. हे त्यांचं मोठेपण तुकोबाराय सांगतात. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात संतांचे हे सुख झाले या देवा, 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 संतांचे हे सुख झाले या देवा. मनवोनी सेवा करितांची, मनवोनी सेवा करितांची, हो हो तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय हो कोण तो विचार. सेवा करितांची, मनवोनी सेवा करितांची, हो हो तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार. संतांचे हे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करितांची, हा मनवोनी सेवा करिता, मनवोनी सेवा करिता. संतांचे हे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करिता. संतांचे सुख झाले या देवा. कोणाला सुख झालं? सुखाला सुख झालं. संतांचे सुख झाले या देवा. मग काय करतो? मनोनिक सेवा करी त्यांची. आता कधी सुख होतं? सेवा करायला कधी सुख होतं? जितकी तुम्ही माझी कीर्तनाला यायची वाट बघत होती त्याच्या 1000 पटीनं मी सुद्धा हा सोहळा कीर्तन करायचं सोडा, मी इथल्या मंडळींना पाहायला, चोखोबारींचं दर्शन घ्यायला या मंडपात यायला आसुसलेलो होतो महाराज. जिथं मनुष्याचा जीव असतो ना तिथं सेवा करायला आनंद मिळत असतो. हा जर जीवाचा नियम असेल तर तो नियम संतांच्या बाबतीत देवाला सुद्धा तुम्हाला लागू करावा लागतो. आंब्याला कधी आंबा खाता येत नाही, पण आंब्याची चव जगाला कळावी असं जर आंब्याला वाटत असेल तर आंब्यानं पहाडाला लागावं आणि पोपटानं त्या पहाडाला चोच मारावी. तसं देव देव जरी असला आणि सुख उपभोगायचं असेल तर देवा सुखाचा निदान तो माझा सोपान, विश्रांतीचे स्थान मुक्ताबाई. तुला देवाकडे जावं लागेल, संतांकडे जावं लागेल. देवा ज्ञानोबाराय म्हणतात ना, ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, दाखविली सोय आम्हाला गी. बरं झालं कोण्या ठिकाणी सुखा करता सेवे करता जावं हे आमच्या बहिणीने आम्हाला सांगितलं. एकदा हृदय एक झाले का तिथं सेवा करायला लाज वाटत नाही. तशी म्हणून सेवा करी त्यांची. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. त्या सेवेमध्ये स्वतःचा भाऊ जरी आडवा आला महाराज तरी देवानं त्याला माघारी फिरवलंय. अनेक उदाहरण आहेत माझ्याकडं, पण मी तुम्हाला 2 मिनिट महाभारतात नेतो. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? काही काळजी नाही ना? तिकडे फवारं चालू आहे. तुम्हाला काही थम्सअप, लिमका, कोका कोला काही आवश्यकता नाही ना? बघा बरं, अहो 5 जण बसू शकत नाही. आमच्या जिल्ह्यात जमावबंदी आहे महाराज. 144 कलम लागू आहे जिल्ह्यात आजपासून. इतकं उन्हाचं प्रमाण वाढलंय. जमावबंदी आहे, लोक एकत्रित थांबू शकत नाही. पण काय कृपा आहे चोखोबारांची, इथं एकत्रित माणसं थांबलेली सुद्धा आहे आणि कोणाला तिळ मात्र त्रास सुद्धा नाही. हे कोण करू शकतं जगन्य त्या परमात्म्याशिवाय? देव आहे. आपण मांडीला मांडी लावून भोजन प्रसाद ग्रहण करतोय, मांडीला मांडी लावून कीर्तन श्रवण करतोय. कधी आठवतो तुम्हाला कीर्तन होईपर्यंत माझ्या देहाला त्रास होतोय बुवा?
कधी जाणवतं? कधी नाही. तोच भक्ती सुखातला एक आगळा वेगळा आनंद आहे. जिथं प्रेम जळतं तिथं सेवेत आनंद मिळतो. त्या सेवेत त्या प्रेमात स्वतःचा भाऊ जरी आडवा आला देवानं त्याला माघारी पाठवलं. बघा प्रमाण आहे आपल्याकडे त्याच्यावर. असं म्हणे भारतीय महायुद्ध ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला परमात्म्याला मदत मागायला 2 माणसं गेली. पहिला दुर्योधन आणि दुसरे अर्जुन महाराज. तुम्हाला सगळ्यांना माहिती. नारायणी सेना कोणी घेतली? दुर्योधनाने घेतली. उरलेला परमात्मा अर्जुनाने घेतला. आता पुढे चला. आता वाटप झाली. प्रचंड आनंदी झाला दुर्योधन की आपल्याला सैन्य भेटलं बाबा. हा एकटा त्याला मिळाला. तो निघाला तिथून आणि भगवान म्हटले अर्जुना हे तू काही बरं केलं नाही गड्या. अरे तू मला घ्यायच्या ऐवजी सैन्य घेतलं असतं. सैन्य तुझ्या युद्धाला कामात पडलं असतं. मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. वाटल्यास युक्तीच्या 4 गोष्टी सांगितल्या. अरे मला युद्धातलं काय करतं? मी आतापर्यंत गुरं चारले. तू सैन्य घ्यायला पाहिजे होतं. अर्जुन महाराज म्हटले देवा तुझा नियम आहे विजयश्रीच्या पाठी एकोची बैसे. एखाद्याला बरोबर अलगत उतरायचं, उचलायचं, त्याला पुढं करायचं आणि त्याला विजयापर्यंत पोहोचवायचं. ही जबाबदारी 50% समाजाची असते, 50% देवाची असते. मी फक्त प्रयत्न करतो तुझ्या पायाजवळ राहण्याचा. तू मात्र मला विजयी करण्याचा प्रयत्न करशील मला माहिती आहे. भगवान म्हटले अर्जुना तू कीर्तनकार होतास का रे? म्हणजे चांगलं बोलता येतो तुला. अबे हार तो निश्चित है तेरी. माखन दुर्योधन ले गया छाछ बची तेरे पास. काय करते या ताकाला? तो म्हणे जीत तो निश्चित है मेरी क्योंकि दिनों का हूं मैं दास. माखन दुर्योधन ले गया पर माखन चोर है ना मेरे पास. अरे लोणी नेऊ दे त्यानं पण तू आहे ना माझ्याजवळ. एवढं म्हटलं आणि दुसऱ्याच दिवशी दुर्योधनानं मामाला सांगितलं मामा सैन्य घेतलं बरं का. अरे बापरे तू सैन्य घेऊन आला आणि कृष्ण रे दिला अर्जुनाला कामाना धामाचा आपला. अरे म्हणे दुर्योधना तू काय केलं गड्या? हे तो चतुराचा शिरोमणी आहे. तू त्याला घ्यायला पाहिजे होतं. तुला काय माहितीये त्यानं जर डोकं चालवलं तर विजय श्री अर्जुनाचा होईल. मग तू थांब मलाच काहीतरी करावं लागेल. त्यांनी एक युक्ती सांगितली दुर्योधनाला. त्याला भेदनीती म्हणतात. साम दाम दंड आणि भेद 4थी नीती आहे युद्धातली. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य दुर्योधनाला होणार नाही हे निश्चित आहे, पण ते अर्जुनाला होऊ नये याकरताचे जे प्रयत्न आहे त्याला भेदनीती म्हणतात. चालू केलं पुढं. दुर्योधनाला सांगितलं तू तुझ्या सासऱ्याकडे जा आणि तुझ्या सासऱ्याला सांग तुम्ही आमच्या पक्षात या. आमच्या पक्षात या? अरे पण ते भावाला कसे सोडतील? तू जा रे, सासरा आहे तुझा. तू एवढं म्हण, पोरीचं सांग फक्त जरा, पोरीची करुणा भाग त्यांच्या पुढं. त्यांना सांग 2-4 शब्द वापर तिकडे जे कामात येतात ते. कोणते? की तुमचा अपमान होतोय व तिकडं, तुम्ही मोठे, तुमचा भाऊ लहान आहे तरी त्याला डिमांड आहे तुम्ही इकडे या, आम्ही तुमच्या सगळ्या हाऊसमूस पूर्ण करू. दुर्योधन गेला आणि पाय धरले बलराम दादाचे. आता या देवाचा मोठा भाऊ त्याचा सासरा म्हटला सासरे बुवा तुमचा होणारा अपमान माझ्या डोळ्यानं मी पाहू शकत नाही हो. लहान भाऊ तुमचा आणि तुमच्यापेक्षा वरचढ. अरे तुम्हाला काही किंमत आहे? तुम्ही आमच्या पक्षात या. बलराम दादा म्हटले मला इथे वाटलंच की आता इकडे काही आपल्याला डिमांड नाही, तिकडे गेलं पाहिजे. दादा तिकडे गेले. आता दादा तिकडे गेल्यावर मजबूती आली दुर्योधनाची एकदम. महाभारत सांगतोय तुम्हाला, ऐका. मी काय करू त्याला, तुम्ही इकडे आणताय त्याला, माझा काय दोष आहे? मी माझं काम करतो. पुरावा आहे माझ्याकडे. पुरावा नसेल तर कीर्तनकार पुरावा. आता करंट लागला बघा. आता काय चला, तो गेला आणि देवाला सांगितलं, बलराम दादाला सांगितलं दुर्योधनाने तुम्ही इकडे या. बलराम दादाने ऐकलं, तिकडे गेले. देवाला माहिती पडलं परमात्मा जरा चिंतेत होते. अर्जुन म्हटलं देवा
मी तुझा भक्त आहे, मी हारलो काय जिंकलो काय गड्या, पण इज्जत माझी नाही रे, इज्जत तुझीच आहे. एक तर तू लवकर कोणाला हाताला पोटाला धरत नाही, आणि मला पोटाशी धरून सुद्धा तू जर माझ्या बाजून उभा राहिला नाही तर लोक म्हणतील अरे पाहो, हक्काच्या बायकोला माणूस लोकांतामध्ये स्पर्श करू शकत नाही, घरच्यांसमोर स्पर्श करू शकत नाही, हक्काची सोडा दुसऱ्याची बायको ज्यानं भर सभेत फरफटत आणली त्याच्या बाजूने देव उभा राहिला, त्याला विजय केलं, अशी तुझी चर्चा होईल. माझं काय रे, मी एक पराभव पचून घेईल, त्याला काय, मी हारलो काय जिंकलो काय, देवा तू तुझं बघ. देवाला वाटलं आता भाऊ फुटल्यावर करता कसं, पण देव आहे तो. देवानं त्याचा एक सेवक बोलावला, बार काही नाही का कळेल तुम्हाला, आणि सेवकाला सांगितलं उद्या दुर्योधनाच्या पक्षाची आढावा बैठक आहे, तू तिथं जा, आणि त्या आढावा बैठकीत आमच्या दादाला इशाऱ्यानं बाहेर बोलाव, आवाज देऊ नको, इशाऱ्यानं बाहेर बोलाव. आणि आमचा दादा बाहेर आला की दादाला विचारायचं, दादा तुमची तब्येत कशी आहे बुवा आता. अरे म्हण तिथं जाऊन तुमचा दादा जीव घेईल ना माझा. आणि म्हणे विचार, एवढं काय विचारू, काही नाही विचारायचं आपलं, गोळाचा भाव काय बुवा आता, शेंगदाणे काय किलो आहे बुवा आता. तो सेवक म्हणे तुमच्या भावानं नागर काढला तर तो 2000 मारी, इतकी ताकद आहे, तो शेष आहे, आणि तुम्ही त्याला जाऊन तब्येत विचारायला लावतो. तू जातोय का, आता देवाची आज्ञा. सेवक गेला, तिथं आढावा बैठक चाललेली, महाराज टासली पडली तरी आवाज येईल, तुमच्या भागात काय चाललंय, तुमच्या भागात काय चाललंय, परिस्थिती काय म्हणते. ते दिवस फार कठीण असतात, साहेबांना जाणीव आहे त्याची, कठीण असतं ते. कोणी सांगितलं तरी लवकर विश्वास होत नाही त्या काळात. तिथं आवाज येईल, टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी शांतता, आणि त्या शांततेचा सेवक गेला आणि म्हटला, दादा दादा दादा, अरे दादांना पाठव. बलराम दादा, हा. दादा उठले व त्या सभेतून, सगळी माणसं पाहायला लागली, पाव 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 पाव, कृष्णाचा माणूस आहे, कृष्णाचा माणूस आहे, कृष्णाचा माणूस. दादाला बोलवतो, दादा. दादा गेले, काय रे, काय नाही म्हटले, मला जरा भगवंतानी पाठवलं. हा काय, काय नाही भगवान म्हटले दादाला जाऊन विचार तुमची तब्येत कशी. मूर्ख आहेस का रे म्हणे, ते संशय घेतील ना माझ्यावर. अरे हा टाइम आहे का तो तब्येत विचारायचा, येड्या. या टायमात एकदम अलिप्त राहायचं. 4 तारखेपर्यंत रामराम सुद्धा बंद, 5 तारखेला चालू करायचं, तोपर्यंत बंद म्हणजे बंद. म्हटलं झालं का तुझं निघ. नाही म्हणे परमात्मा म्हटले जरा विचारून येतो मोठ्या दादाला, गुळाचा शेंगदाण्याचा भाव काय बुवा आता. मुंडकत तोडीन म्हणेल का, आमचं लहान इथं तू इथं दिला काढून. आणि दादा तिथून परत आले, वा कोणीच बोलत नव्हतं. ते म्हणत कामच झालं गड्या, चोराच्या हातात धन दिलं, सांभाळायला, जपून ठेवा जपून ठेवा जपून. एकानं धाडस केलं, तो म्हणे दादा कोण होतं. ते आमचा लहान्या भावानं सेवक पाठवलं. काय म्हटला, काही नाही तब्येत विचारत होता. काय बोलता दादा, अरे या टायमात कोणी तब्येत विचारते का दादा, हा टाइम आहे का होतो. काही काही झोपा लागून नाही राहिल्या दादा, तुम्ही म्हणता तब्येत बाबा आमचं आम्हाला माहिती, आम्ही काय जिरवली तिकडं. खरं बोला दादा. दादा म्हटले सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का रे. अरे मी खरं बोलतोय दादा, अजून खरं बोला. काय म्हणते, खरं सांगू तुम्हाला. ते म्हटले गुळाचा शेंगदाण्याचा काय भाव आहे. काय दादा आहे, गप्पा तुमच्यासारख्या शोभतो दादा आहे. दादा म्हणा तर मी खरं सांगतोय. ते म्हटले आमचा तुमच्यावर विश्वास नाही दादा, तुम्ही काही म्हणा, तुम्ही फक्त शरीरानं इकडे, तुम्ही मनानं तिकडे. आता आजी आपले बलराम दादा गरम डोक्याचा माणूस, एकदम ते आघात चालू आहे ना त्या नावांचा,
त्यामुळे ते अजितदादांचं नाव एकदम डोक्यात असं. बलराम दादा, बलराम दादा गरम डोक्याचा माणूस. ते आघातामुळे होतं ना, ते कधी कधी असं एकदम होतं की नाही, ते वातावरण असलं की ते होतं ना, ते टीव्ही पाहिले की होतं की नाही. ते बलराम दादा गरम डोक्याचा माणूस. दादा म्हणे मी माझ्या भावाच्या विरोधात जाऊन तुमच्यासोबत युद्ध करून राहिलो आणि तरी तुम्ही माझ्यावर संशय घेता. आग लावा, तुमचं युद्ध तुम्ही करा, मी चाललो तीर्थयात्रेला. उचल कमंडलून गेली ना तीर्थयात्रेला, पाहता काही इसरूड झालं ना काम. नसायची बंधू पांडवा पार का, नसायची बंधू पांडवा पार का, दुराविलास का बडी भद्र, दुराविलास का, दुराविलास का बडी भद्र, दुराविलास नसायची बंधू पांडवा पार का, नसायची बंधू पांडवा पार का, दुराविलास का बडी भद्र, दुराविलास का. सेवेमध्ये कृपेमध्ये आडवा स्वतःचा भाऊ आला. सुख इतकं होतं अर्जुनाच्या सहवासात, प्रेम इतकं होतं अर्जुनावर, आणि सेवा करायचा वसा इतका प्रेमळ होता की दुराविलास सखा बडी भद्र. म्हणून संतांची सुख झाली या देवा. देव पण तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा. देव पण इथं आठवणी ठेवत नाही. त्या संतांचा महिमा वाढवण्याकरता जो स्वतःच पद विसरतो, प्रतिष्ठा विसरतो, सन्मान विसरतो आणि त्यांच्याकडे जातो. अरे जिथं देवाला त्यांच्या सेवेमध्ये सुख वाटतं तिथं माझं काय. तुकोबारे म्हटले ते देवानं तिथली सेवा पाली की मला असं वाटतं तेथे विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, तिथे माझा काय विचार, तिथे माझा काय हो तेथे माझा काय कोण तो विचार. काका मारा तेथे माझा काय कोण तो विचार, तिथे माझा काय विचार, तिथे माझा काय तो विचार. वर्णावया पार, वर्णावया पार, वर्णावया पार महिमा त्यांचा. तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार, वर्णावया पार, वर्णावया पार महिमा त्यांचा. तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो
वर्णावयापार महिमा त्यांचा. वेळेची अत्यंत मर्यादा आहे. आपल्याला बरोबर 10:30 म्हणजे 10:30 थांबायचंय. कायद्यानं माझ्याकडे 15 मिनिट आहे. घरातलं कुटुंबातलं कीर्तन आहे, त्यामुळं पूर्ण अभंग मी इथं सांगावाच, पदापदाचं चिंतन करावं असं कुठलं झाली भाजी आता. त्यामुळं तेथे माझा काय कोण कोण तो विचार, मी कोण तो कोबर आहे म्हटले. वर्णावया पार महिमा त्यांचा. त्यांचा महिमान मी काय सांगू, ज्यांच्या महिमेच्या प्रेमात प्रत्यक्ष जगन्यंता परमात्मा पडला. महाराज कोणते कोणते महिमे व त्यांचे ऐका. संतांचा महिमा, निर्गुणाकार झाला गुणवंत, गाली दंडवत पूजोनिया. हा संतांचा पूजक महिमा आहे. देवानं त्यांची पूजा करावी इतकं संतांचं मोठेपण आहे. तो निर्गुणात राहून सुद्धा संतांची सेवा करू शकतो, पण त्याला ते पटलं नाही. बोधे बाबा एक गवळण म्हणायचे ना, निर्गुण होते सगुणाले, निर्गुण होते निर्गुण होते सगुणा, निर्गुण होते सगुणा. हा त्रिभुवन उतरिले बाई, त्रिभुवन उतरिले बाई, ब्रह्मा कसे वेडावले गे बाई, ब्रह्मा कसे वेडावले गे बाई, ब्रह्मा कसे वेडावले. त्रिभुवन उतरले त्रिभुवन ब्रह्मा कसे वेडावले, ब्रह्मा कसे वेडावले, ब्रह्मा कसे वेडावले. मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. संतांकडे जाताना देव निर्गुणात जाऊ शकतो, पण निर्गुण नाही, त्याला सगुण व्हायला आवडते. तीर्थे तया ठाया येथे पुनीत वावया, पर्वकाळ पाया तडी वसे वैष्णवा. ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मा ध्यान काढी, इति पुंडलिका जवळी. करते आंघोळी वंदिती चरण. हे 2 चरण या अभंगाचे, 3रं आणि 4थं चरण सलग म्हणायचं. काय करतो, निर्गुण आकार झाला गुणवंत, गाली दंडवत पूजोनिया. गाली दंडवत पण कशासाठी, तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्यकाळ, वावया निर्मळापणासी. तिथं दंडवत का घालायचं, अरे ज्या चोखोबऱ्यांच्या, ज्या मुक्ताबाईच्या, ज्या ज्ञानोबऱ्यांच्या चरणावर जगातली सगळी तीर्थ लोटांगण घालायला येतात. इथून माणसं काशीला जातात आणि ती काशीची गंगा माता ज्ञानोबारांना ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगाबाई. ती म्हणते माऊली मला सोडू नका, सोडू नका, सोडू नका. शेवटी नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वाठाई. तीर्थे पर्वकाळ येती पायापे, सकळ सकळ तीर्थ सकळ पर्वकाळ जिथे लोटांगण घालायला चोखोबरींच्या चरणावर येत असतील, तिथे माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा. म्हणून मी आता तिथं जाईल. दोन्ही चरण तुमच्या 100% लक्षात आलेली असावी. 3ऱ्या चरणामध्ये पूजन महिमा सांगितला, 4थ्या चरणामध्ये पवित्रतेचा महिमा सांगितला, आणि अभंगाच्या 5व्या चरणामध्ये संतांचा शक्ती महिमा सांगितला. काय म्हणते 5वं चरण, अष्टमा सिद्धींचा कोणाला पाड. काय संतांकडे अहो भिंत चालवायची इच्छा नव्हती, पण चालवली. मिरविला बळीवार सिद्धाईचा. रेडा बोलवायची इच्छा नव्हती, बोलवला. मिरविला बळीवार सिद्धाईचा. लाखो प्रेत मुक्ताबाईच्या हातात कुत्र्याचं हाडूक आलं. लाखो प्रेत झोपलेली निळामणीची ही प्रेते जीवविली. साधी गोष्ट ही, इच्छा नव्हती, पण हे केलं का. बल सुद्धा माणसाला कधी कधी समाजापुढं दाखवावं लागतं. ते बल पाहलं. इथं माणसं नीट बोलत नाही, आणि रेड्याच्या मुखातून वेद ज्ञानोबरे बोलतात. होता कृपा तुमची पशु बोले वेद. ही ज्यांची ताकद आहे, ही ज्यांची शक्ती आहे. अष्टमा सिद्धींचा कोणाला पाड. पुढं इतकं सगळं असून सुद्धा पुढं शिंदे महाराज, वागो नेदी आड तया कोणी. त्याच्या आड राहून किंवा त्याचा सांभाळ करून, त्याचा मोठेपणा मिरवून त्याचं एक वेगळं अधिराज्य निर्माण करायचं, हे आमच्या संतांना कधी जमलं नाही.
इथं अष्टमा सिद्धी त्या ज्ञानोबाऱ्यांच्या चोखोबऱ्यांच्या दारात लोटांगण घालतात, माझ्या चित्काला मुक्ताबाईच्या दारात लोटांगण घालतात. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. 10-20 झाले आणि 5 चरण आपण संपवलेली आहेत. राहिलेल्या 10 मिनिटामध्ये मला जाणीव आहे ते म्हणावंच लागेल. माझा मुंगळा झाला तरी चालेल, पण पिंगळा मात्र म्हणावंच लागेल. मला इतके फोन आले की मी माझा मोबाईल घेऊ शकलो नाही, बंद केले नाही. पण ते ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं आहे. कधी कधी असं वाटतं ते सोडूनही मला बरंच काही येतं. चुकीच्या कल्पनेत मनुष्याला एखाद्या वेळेला बघू नये. का आई माझी म्हणतात पुरुषोत्तम महाराज. अरे पुरुषोत्तम महाराजांचं आई माझीच्या व्यतिरिक्त कीर्तन ऐकून बघा. एखाद्या फळावर, आळंदीला, पंढरीला, कुठल्याही गावातलं कीर्तन ऐकून बघा. आई माझी थोडा वेळ विसरून जा. ते उग तुमच्या आवडीचं आहे, तुमच्या काळजातलंही म्हणून आम्हाला म्हणावं वाटतं. नाही तर ते सोडून सुद्धा आमच्या पाटणकर बाबांनी, आमच्या हरणे बाबांनी, माझ्या वक्ते बाबांनी कृपा केली ना आमच्यावर. तसं होत नाही महाराज, होतच नाही. मग अशी पुरुषोत्तम महाराजांच्या वडिलांच्या डोळ्यात आमच्या बाबांचं दर्शन घेतलं मी. बाबा बसलेले होते पांडीच, गळा 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 पाणी आलं डोळ्याला. पुत्राच्या विजयी पिता संतो. हे 16 पाहला बस. अरे हा 16 पाहला, आता त्या महात्म्याच्या अंतःकरणातली भावना आहे. बस झालं काम. काय पाहायचं राहिलं आता जीवनात दुसरं. मला एक 2-4-5 दिवसापासून बरेच फोन येत आहे. महाराजांना सगळी शुभेच्छा देत आहे, भावी शुभेच्छा देत आहे. तुम्ही काय म्हणाल? अरे म्हटलं ते व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की त्यांना शुभेच्छा द्यायला माझी उंची खूप कमी आहे. पण ज्या दिवशी माणसं शुभेच्छा देतात त्या दिवशी माणसाचं भलं होत नाही. पुरुषोत्तम महाराजांना ज्या दिवशी चोखोबाराय आशीर्वाद देतील त्या दिवशी जगातल्या कोणत्याच आशीर्वादाची गरज पडणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप इच्छा उत्कंठा मनात आहे ना. आम्ही ज्या वेळेला मैत्रीमध्ये चर्चा करतो असा दिवस नाही की फोन होत नाही. कधी फोन झाला नाही तर मन लागत नाही. हा दादा कुठं असेल, तो माझा भाऊ कुठं असेल, एका माईची लेकरं म्हणून प्रवासाला निघालेली, कायम रोडच्या प्रवासाला कोण्या दिशेत रे दादा, किती वेळ आहे रे, कसं वातावरण होतं रे, तुझा आवाज कसा आहे रे, तुझी तब्येत कशी आहे रे, हे बोलणं झालं की मग त्याच्या पुढचा विषय निघतो. 1000दा ते विषय निघतात. नाही, माझं इसरोड गाव, मला असं वाटतं इथं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काही काम करावं का पाण्यासाठी. इथं झाडच लावावे का. दादा एखादं हॉस्पिटल बांधलं तर कसं होईल रे दादा. एखादी आदिवाशांकरता शाळा बांधली तर कसं होईल रे. हे चोखोबारेचं मंदिर बांधलं आपण, चोखा मेळा बंका जातीचे महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. अरे माझ्या संतांना जर त्रास झाला तर या जगात असे अनेक दुबळे माणसं आहे दादा, त्यांच्याकरता आपण काम करू शकतो का रे. वारकरी संप्रदायाची एखादी संस्था उघडू शकतो का रे. माझ्या पाटणकर बाबा जो गोरगरिबाचं एखादं बच्चे निवून घालू शकतो का रे. हा जसा पुरुषोत्तम घडला तसं माझ्या पाटणकर बाबाचा हात ज्याच्या पाठीला लागेल तसा एखादा पुरुषोत्तम या आश्रमात तयार होऊ शकतो का रे. ही ज्याच्या अंतःकरणातली भावना आहे. याला मन मोठं लागतं तसं ते होत नाही. उदाहरण अंतःकरण लागतं त्याला. ते काही विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट क्षेत्रात गेल्यावरच होतं या मताचा मी नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त राहून सुद्धा मला काही करता येईल का हा विचार महाराजांचा. सहज मनात म्हटलं होईल दादा. मागे तर हॉस्पिटलचं भूत इतकं डोक्यात घुसलं की उतरत नव्हतं. नाही हॉस्पिटलच करायचं, हॉस्पिटलच करायचं. आम्ही आता मुक्त निरामय चॅरिटेबल ट्रस्टचं काम हातात घेतलंय. त्याच्या मी त्या संस्थेचा अध्यक्ष, अनेक पदाधिकारी इथं नाशिकचे बसलेले, मुंबईची सुद्धा माणसं आलेली. तुकाराम भाऊ त्या संस्थेत आहे. वाटतं ना आम्हाला सगळ्यांना एकत्रित येऊन आम्ही एक नवीन निर्णय घेतलेला आहे. आम्ही नाशिकच्या सिव्हिल सर्जनांसोबत, आमच्या सुदर्शन दादांचे वडील नाशिकला आता चॅरिटी कमिशन ऑफिसर आहे. आता त्यांची बदली मुंबईवरून त्यांचं ट्रान्सफरच नाशिकला झालं. काय केलं पाहिजे. एक तो मंदिर हो गया, आगे क्या करना चाहिए, कुछ तो भी करना चाहिए. हम समाज का कुछ देना लगते, कुछ तो भी देना चाहिए. हम जाएंगे झोली फैलाएंगे. अरे प्रेम भरने वाले लोग समाज हित में कुछ तो भी दान भी हमें देंगे. पण काय मागायचं तुमच्या पोराबाळांकरता नाही हो. सिव्हिल सर्जनांसोबत नाशिकला बैठक घेऊन त्यांना प्रार्थना केली. म्हटलं आम्हाला
गरजवंताकरता मुक्ताबाई प्रसाद नावाचा डबा चालू करायचा आहे. कसा? पेशंट ऍडमिट केला की स्कीम मध्ये त्याचं ऑपरेशन होतं, स्कीम मध्ये ऑपरेशन होतं, त्याची व्यवस्था होते जेवणाची. पण मी धाडसानं सांगतो तुम्हाला, पेशंट बरोबरच्या माणसाची ना धड राहायची व्यवस्था होते ना जेवणाची व्यवस्था होते. तुम्ही जालन्याला जा, तुम्ही संभाजीनगरला जा, मुंबईला जा, मग काय करायचं? आपल्या संस्थेच्या माध्यमातून, आपल्या सहोदरांच्या माध्यमातून एक मुक्ताई प्रसाद नावाचा डबा, हक्काचा डबा, हक्काचं जेवण, चांगल्या डब्यात 6 तास जेवण चांगलं राहील अशा मुक्ताई प्रसाद नावाच्या डब्यामध्ये ते भोजन विनामूल्य 1 रुपया न घेता पोचवायचं. समाज आपल्याला आशीर्वाद देईल. तुमच्या कोणत्याही माणसाला जर आम्ही म्हटलं तुम्ही तुमच्या पोराच्या वाढदिवसाला या दारुड्यांना काय जेव घालता, नालायक लोकांच्या पंक्ती बसवू नका तुमच्या पोरीच्या लग्नाला. अरे 100 गरजवंता पुढे मुक्ताबाईचा प्रसाद घेऊन जा. तुमच्या पोरांना तो गोरगरीब माणूस जेवण करेल त्यावेळेला घासा घासाला, कणा कणाला आशीर्वाद देऊन जाईल. येतं ना मनात. आणि ते पूर्णतेला नेण्याची सुद्धा ताकद मुक्ताबाईनं आमच्या सगळ्यांच्या मनगटामध्ये दिलेली आहे. म्हणून विशिष्ट क्षेत्रात जायचंच आहे आणि मी गेलोच आहे विचार सुद्धा नाही. पण हा प्रवाह आहे, मी चालत राहणार. थांबणं पुरुषोत्तम महाराजांचा स्वभाव नाहीये. चालत राहावं. काय सप्ताहाचं वर्षभर त्यांना गेल्या सप्ताहाचा त्रास झाला, आम्ही सगळं पाहिलं. माणसं बोलून मोकळे होतात, करावंच लागतं महाराज. प्रत्येकाला एकदा उखळात मुंडकं घातलं ना किती रट्टे बसतील याचा हिशोब करावा लागत नाही. आणि त्यांनी ते केलेलं आहे. माझ्या पाटणकर बाबांचा, चोखोबारींचा आशीर्वाद आहे. पुरुषोत्तम महाराज तुमच्या नजरेतलं इसरूळ, मंगरूळ, चिखली परिसर निश्चित जसं चोखोबारींचं मंदिर महाराष्ट्रात गाजतंय तसा हा परिसर सुद्धा एक दिवस तुम्ही तुमच्या वारकरी संप्रदायाच्या कर्तृत्वानं मंगलमय कराल अशी प्रार्थना आपण करूया. परमात्म्याने त्यांना शक्ती द्यावी. खूप विद्यार्थी, खूप माणसं इथं तयार व्हावी, साधक तयार व्हावी, है की नाही? चला, आनंद आहे. येतो आपल्या कोणाचंही ऐकू नका, संतांचं ऐका. झुम बराबर झुम शराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी. कोणाचंही ऐकू नका, संतांचं ऐका. संतांचं ऐकलं तर आपलं भलं होईल, अन्यथा आपल्याला परिणाम सुद्धा भोगावा लागेल. अंकुश, तुझं लग्न झालं बाळा. आता आबाचा नाद तू जवळजवळ सोडलेलाच आहे. गोड सिस्टीम लावली अंकुशने. आबा बसले तरी चालेल तिकडं, तुम्ही इकडं आले की थोडा आवाज कमी होतो. काय कारण देव जाणे, ते काय वायरवर पाय पडतो तुमचा. थोडा आवाज द्या अंकुशराव मला पुढे मॉनिटर मध्ये. संतांचं ऐका, तुमचं भलं होईल, अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. एक ताड़ी सब एक साथ. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. शरती शेवटी बा काळ बांधून येईल. शरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल. आमचं काय बा जाईल. 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 पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटकन
बोलो आम्ही वर्तमान खोटे भिंगा गे बाई भिंगा गे बाई भिंगा अवघा 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 दांगड दिगागे अवघा दांगड दिगागे अवघा दांगड दिगागे दांगड दिगागे अवघा दांगड दिगागे अवघा दांगड दिगागे अवघा दांगड दिगागे अवघा दांगड दिगागे ए चेतना तुम्ही चेतना टिपरीवाला जागाई हो 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 करोडी उचित करोडी उचित प्रेम घाली हृदयात ओ दान मागायात दान यातात दातवन घ्या ग कुणी दातात दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 कुंकू घ्या कोणी सुया घ्या मणी घ्या ए दातात दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा दातात दातवन घ्या ग कुणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी हे माझ्या माझ्या बसलेले सगळे एकदा माझ्या शेवटच्या माणसापर्यंत आवाज आला पाहिजे माझ्या मल्हारी ती माझ्या मल्हारी मल्हारी ती माझ्या मल्हारी ती मल्हारी वारी मल्हारी वारी मल्हारी वारी मल्हारी वारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरा वारी धावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या मल्हारी 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 ती वारी मल्हारी ती वारी मल्हारी वारी मल्हारी वारी मल्हारी वारी मल्हारी वारी दौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका हे डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका हात हात सब एक साथ धन्यवाद पिंगळा महादारी बोली बोली तो देखा पिंगळा महादारी पिंगळा महादारी बोली बोली तो देखा पिंगळा महादारी पिंगळा महादारी बोल बोल पिंगळा महादारी बोल बोल तो देखा पिंगळा महादारी बोली तो देखा पिंगळा महादारी पिंगळा महादारी बोल बोली तो देखा पिंगळा महादारी एकदा जोरदार टाळी माझ्या दिनेश दादांकरता वा धन्यवाद
हे दररोज आहे का? इथं किती चांगलं बघा, 40% समाज आहे, ध्यानात ठेवा. काय जगाचा लोड घेता? काही काही माणसं हसत नाही. हसून घे, आटकीन तुला एखाद्या दिवशी येड्या. इथं जगाचा लोड घेऊन येतो म्हटल्यावर काय आनंद साजरा करायचा. वा वा, सगळ्यांना मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद. संतांचंच ऐका आणि संतांसमवेत चला. काय नाही हो, सहज आम्ही पिंगळा नावाचं प्रकरण म्हटलं. आमचा अमोल दादा जिवाळा चॅनल, महाराष्ट्रामधलं एक दर्जेदार यूट्यूब चॅनल की ज्या मुलानं क्रांती करून टाकली या देशात. देशात राज्यात अनेक चॅनल मीडिया करता फिरले, पण वारकरी संप्रदाय करता जसा कीर्तनकार देशातून परदेशात गेला, तसा या देशातला कॅमेरा कीर्तन कॅमेरात कैद करायला सुद्धा परदेशात नेणारा हा पहिला व्यक्ती आहे महाराष्ट्रातला, की ज्याला विदेशात जाऊन कीर्तनाचं शूट करण्याची सद्बुद्धी विवेक मुक्ताबाईंनी प्रदान केला. आनंद आहे. अमोलकडं प्रचंड बुद्धिमत्ता आहे, कुवत आहे, धमक आहे आणि सगळ्यात महत्वाचं वारकरी संप्रदायाची निष्ठा आहे, सेवा आहे. मनापासून त्यांना सगळ्यांना, तुम्ही एवढेच चॅनल, माझ्या लग्नातही कॅमेरे नव्हते, आता तुमची नावही माहिती नाही मला, पण तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आज आमच्या बरोबर सगळीच मान्यवर आलेली. नुकतेच आमचे साडू ज्यांच्या लग्नाला तुम्हाला सगळ्यांना येता आलं नाही, पण आदरणीय आमचे गणेश पाटील इतका मोठा व्याप असून सुद्धा आज कार्यक्रमाला उपस्थित आहे. आमचे बंधू आहे, बाबाश्री काका आहे, सगळी मंडळी, राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातली सगळीच दिग्गज मान्यवर आदरणीय रायमुलकर साहेबांना मनापासून पुन्हा एकदा वंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. खूप वेळ आपण या कार्यक्रमाकरता दिलात. संतांचा महिमा आपल्याकडून सांगता येत नाही, माझ्याकडून वर्णन होत नाही, तुकोबारे म्हटले, पण मी एक करू शकतो. तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी राहिलो चरणी निकटवासे, मी त्यांच्या चरणाजवळ राहू शकतो. जगन्यंता परमात्मा जिथं पूजवनिया घाली दंडवत, तिथं माझं काय, तेथे माझा काय, कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. आपल्या सगळ्यांनाच मनापासून वंदन करून झालेली कीर्तनरूपी सेवा याच ठिकाणी विराम घेते. वेळेत कीर्तन उरकायचं होतं म्हणून थोडासा अभंगाला, इतर चरणाला मला वेळ देता आला नाही, पण हरकत नाही. संत जीवन मात्र मला तुमच्या समोर सांगता आलं. संतांचा महिमा जितका वेळेच्या मर्यादेत सांगता आला तितकाच महत्वाचा झाला. सूचना होणार आहे, सूचना झाल्याशिवाय बघा, ऐका, खाली बसा. ती तो शर्टवाले आता ओढले. मोठ्याचं दिवाळं सुद्धा मोठं असतं, एवढं लक्षात ठेवा. कार्यक्रम राज्य पाहतंय, देश पाहतंय, कार्यक्रम मोठा आहे, इथून तुम्ही उठून गेलात, कार्यक्रमाचं दिवाळं सुद्धा मोठं असतं. मोठ्याचा अपमान सुद्धा मोठा असतो, आणि मोठ्याचा अपमान आपल्यामुळं होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर 5 मिनिट कळ काढा. कीर्तन वेळेत चालू झालं होतं, वेळेत संपलेलं आहे, त्यामुळं अगदी. आणि फारच घाई असेल जाणाऱ्यांना, ते रोडवरचे उभे वगैरे त्यांना जाऊ द्या, बिचारे आज ना उद्या ते जाणारच आहे, त्याच्यामुळं काय जाणाऱ्याला आपण अडवू शकतो. त्यामुळं कोणाला फार अडवण्यात मजा राहिलेली नाही. ज्यांना आज ना उद्या लवकर जायचंय त्यांनी काही जायला अडचण नाही, पण ज्यांना थांबायचंय, हा आनंद घ्यायचा आहे, त्यांनी मात्र बसून राहा. 5 मिनिटाची सूचना होईल, आपण कोणी जागेवरून हलू नये. संतोष बाबा, काका महाराज, गोविंद महाराज, तुळशीराम बाबा, गणेश बाबा जटाडे, आदरणीय नामदेव महाराज आणि माझे बंधू दिनेश महाराज, या सगळ्यांना माऊली महाराज तोपे आले. सगळ्यांची नावं जी आहेत, काही मंडळी त्यांचा उल्लेख महाराज आदरणीय सोपान महाराज करतील, पुरुषोत्तम महाराज करतील. मी आपल्या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. झालेली कीर्तनरूपी सेवा चोखोबारींच्या चरणी सुपूर्द करून माझ्या वाणीला विराम देतो. दिनांक 2 जूनला मुक्ताबाईचा समाधी सोहळा आहे. भव्य स्वरूपामध्ये कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. ज्ञानोबारींचं समाधीस्थळ आळंदी आहे, सोपान काकाचं समाधीस्थळ सासवळ आहे, त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांची समाधी आहे, पण मुक्ताबाईची समाधी कुठं असं जेवढ्याला आपण विचारतो. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, कुठे, तापीची तिरी महदग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन. श्री क्षेत्र मुक्ताई नगरला जिथे नामदेव यांच्या वंशजांचं कीर्तन दिनांक 2 जूनला गुलालाचं कीर्तन होणार आहे. 50,000 लोकांचा खूप मोठा सोहळा मुक्ताईच्या समाधी सोहळ्याचा होतोय. आपण सगळ्यांनी त्या सोहळ्याला यावं. जवळजवळ 100 करोड रुपयाच्या मुक्ताबाईच्या मंदिराचा प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. अत्यंत देखणं मंदिर मुक्ताबाईचं महाराष्ट्रात संपन्न झालेलं आहे. सगळ्या संतांमध्ये देखणं मंदिर, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या 7 संतांमध्ये मोठा परिसर असल्यामुळे मोठं मंदिर बनवता आलं. ते मुक्ताबाईंनी करून घेतलं. आपण मुक्ताबाईकडे यावं अशी प्रार्थना करतो. चोखोबाऱ्यांच्या या उत्सवाला आपण भरभरून मदत करावी. या उत्सवाचं ओझं माझ्या पुरुषोत्तम महाराजांना येणार नाही याची आपण सगळ्यांनी, जेव्हा जेव्हा पुरुषोत्तम महाराज तुम्हाला प्रेमानं जीवानं हाक देतील तुम्हाला मी एवढंच सांगेल,
या विनयाच्या हाकेला, या प्रेमाच्या आवाजाला, या महाराष्ट्राच्या लाडक्या गळ्याला आपण हाकेला ओ द्यायला मात्र विसरू नका. नितांत बापासारखं प्रेम, मुलगा म्हणून प्रेम, भाऊ म्हणून प्रेम, माझा म्हणून प्रेम, आपला म्हणून प्रेम, गावचा म्हणून प्रेम, तालुक्याचा म्हणून प्रेम, अनेक वारकरी परंपरेतला उत्तम कीर्तनकार म्हणून प्रेम आदरणीय महाराजांवर आपण करावं ही विनंती करतो. सेवेला विराम देतो. म्हणा विठोबार कुमाई, बोला बोला जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, कुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली